भोकर मुदखेड अर्धापूरचा बाप म्हणजे अशोक चव्हाण. चव्हाणांच्या आमदार कन्येचं वक्तव्य. भोकर मुदखेड अर्धापूरचा बाप म्हणजे अशोक चव्हाण असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी केलं आहे. भोकर आणि मुदखेड नगर परिषदेवर भाजपानं सत्ता मिळवली आहे. या यशाबद्दल भोकर येथे आयोजित जल्लोष कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. आमदार श्रीजया चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. यानंतर त्यांनी या भोकर आणि मुदखेडमध्ये पायाला भिंगरी लावून प्रत्येक प्रभागामध्ये या ठिकाणी अहोरात्र मेहनत केली. तरी आपल्या विधानसभेचे आमदार विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. मला भारतीय जनता पार्टीचा तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज या ऐतिहासिक जीतच्या मागे मला असं वाटतं सर्वात मोठा जो वाटा असेल तर वडील म्हणून तर आहेच, माझे वडील म्हणून तर आहेच, पण मला असं वाटतं भोकर मुदखेड अर्धापूर या सगळ्यांचा बाप म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांची ताकद आपण पाहिलेली आहे. इतके वर्ष ह्या पक्षाला इकडे आज भाजपाला स्थान मिळालेलं आहे भोकरमध्ये आणि नगराध्यक्ष तसेच सर्व आपले नगरसेवक सेविका एवढ्या मोठ्या मतात जिंकून आलेले आहेत. जे कोण पराभूत झालेले आहेत त्यांनी मन छोटं नाही करावं. आपण पुढे अजून काम करूया. नक्कीच त्याच्यावर पण विजय आपण पुढच्या इलेक्शनवर विचार करूया. आणि ह्या नगरपालिकाचं जो स्वप्न आपण पाहिलेलं आहे, होम भोकर सिटीमध्ये भोकर शहरमध्ये खूप काही विकास झालेला आहे, पण आता भोकर सिटीचं जो स्वप्न आम्ही तरुणांनी पाहिलंय, दंडवे साहेबांसोबत अशोकराव चव्हाण साहेबांसोबत जो स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे भोकर सिटीचं विकसित भोकर करायला, आता हा आम्हाला चांगला गड मिळालेला आहे. सर्वच कार्यकर्त्यांचे, ग्रामीण भागातले सर्व माझे कार्यकर्ता, माझी युवाची टीम इथे मोठ्या संख्येत माझी युवाची टीम आहे, त्यांनी भरभरून मेहनत घेतली या इलेक्शन मध्ये. सर्वांचे मी कार्यकर्त्याचे, जनतेचे मनापासून आभार मानते. आपली ही जीत खरंच चव्हाण साहेबांची आहेच, पण ही जीत तुमची सुद्धा आहे आणि भोकरचा विकास करण्याची ही जीत आहे. त्यामुळे ह्या जीतेचं आपण खरंच काहीतरी चांगलं करूया भोकर सिटीचं. आणि माझे मी इथे दोन शब्द थांबवते. साहेबांना आता विनंती करेन, साहेब आपण बोला. भारत माता की जय. बोला बोला भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा माननीय अशोकरावजी चव्हाण साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माननीय श्रीजया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माननीय देवा भाऊंचा. त्यानंतर साहेब विजयी सभेला त्यांनी मार्गदर्शन केलं. आपल्या आवडते आमदार श्रीजया चव्हाण, माजी मंत्री, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, आपले प्रभारी त्यांनी पूर्ण वेळ देऊन आपला विजय खेचून आणण्याकरता सहकार्य केलं. किशोर स्वामी, सर्व माझे नगरपालिकेच्या अध्यक्षपदी अतिशय चांगल्या मताधिकारी निवडून आलेले श्री भगवानराव दंडवे आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि सर्व सहकारी मित्रांनो, कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मित्रांनो, आपल्या सर्वांचे प्रथम मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आजचं यश लोकनायक न्यूज